नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापनावर आधारित प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हा पेपर 40 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला अ, पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। 1. 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला टिंबटिंब म्हणतात? पर्याय आहेत लघुकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन। उत्तर आहे पर्याय ब, विशाल कोन। 2. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना टिंबटिंब बिंदू म्हणतात। पर्याय आहेत नैकरेषीय बिंदू, संपात बिंदू, एकरेषीय बिंदू। उत्तर आहे पर्याय क, एकरेषीय बिंदू। 3. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे रेषाखंडाला निश्चित लांबी असते, 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते, एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। तर खालील विधानांपैकी असत्य विधान आहे पर्याय ब, 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते। 4. ऋण 8 वजा ऋण 5 बरोबर किती? पर्याय आहेत ऋण 3, धन 3, ऋण 13। तर कंसाच्या बाहेर वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे कंसाच्या आतील चिन्ह बदलते। तर कंसाच्या आत ऋण 5 आहेत ते धन 5 होतील। तर ऋण 8 अधिक धन 5 बरोबर वजा बेरीज क्रिया होते वजाबाकी। तर उत्तर आलेलं आहे ऋण 3, कारण मोठी संख्या आहे 8 त्यामुळे त्या संख्येचं चिन्ह द्यायचं। 8 वजा 5 3, ऋण 3। 5. खालील चौकटीत योग्य चिन्ह लिहा। वजा 13 व धन 10। तर कुठल्याही ऋणसंख्येपेक्षा नेहमी धनसंख्या मोठी असते त्यामुळे पर्याय आहे अ, 10 ही ऋण 13 पेक्षा मोठी आहे। ब. जोड्या लावा। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। तर पहिली जी आकृती दिसत आहे त्या आकृतीचे नाव आहे रेषा। दुसरी आकृती जी दिसत आहे त्या आकृतीचं नाव आहे रेषाखंड। तिसरी आकृती ही प्रतलाची आहे। तसेच चौथी जी आकृती आहे त्या आकृतीचं नाव आहे किरण। क. पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। तर तुम्हाला दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत। 1. खालील आकृतीचे वाचन कसे करतात ते लिहा। तर खाली किरणाची आकृती दिलेली आहे। या किरणाचा जो आरंभ बिंदू आहे तो आहे पी, त्यामुळे याचं वाचन किरण पी क्यू असे करतात। तुम्ही जर क्यू पी केलं तर ते चुकीचं होईल। तर उत्तर आहे किरण पी क्यू। 2. खाली दिलेल्या कोनाच्या मापावरून कोनाचा प्रकार लिहा। तर 235 अंशाचा कोन दिलेला आहे। इथे तुम्हाला माहीतच आहे की 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान कोणाला प्रविशाल कोन असे म्हणतात। तर 235 हा जो माप आहे तो माप 180च्या पेक्षा जास्त व 360 पेक्षा कमी आहे। त्यामुळे हा जो 235 अंश मापाचा जो कोन आहे त्याचं नाव आहे प्रविशाल कोन। 3. पुढीलपैकी कोणत्या इंग्रजी अक्षराला सममितीचे 2 अक्ष आहेत? अक्षर आहेत ए, एम, एच, व्ही। तर तुम्ही जर प्रत्येक अक्षराचे जर सममिती अक्ष काढले तर तुमच्या लक्षात येईल ए चा फक्त एकच सममिती अक्ष आहे, एमचा सुद्धा एकच होतो, व्हीचा सुद्धा एकच होतो, पण एच हा असा अक्षर आहे ज्याचे आडवा व उभा असे 2 अक्ष येतात, म्हणून उत्तर आहे एच। तर एच या अक्षराला सममितीचे 2 अक्ष आहेत, तुम्ही पाहू शकता बाजूला। 4. पुढील संख्यांचे धनसंख्या व ऋणसंख्या असे वर्गीकरण करा।
तर उत्तर आहे धनसंख्या ही 24 आहे व ऋणसंख्या ही ऋण 34 ही संख्या आहे. 5. खाली दिलेल्या साधनाचे नाव लिहा. तर खाली तुम्हाला भौमितिक साधन दिसत आहे, तर या साधनाचे नाव आहे कर्कटक. 6. एका बागेत असणाऱ्या विविध फळझाडांची संख्या 14, 21, 35 आणि 56 आहे. या माहितीचा स्तंभालेख काढण्यासाठी कोणते योग्य प्रमाण निवडाल. तर हे दिलेले अंक पाहता तुमच्या लक्षात येईल की 14, 21, 35 आणि 56 हे कोणाच्या पाड्यात आहेत. तर या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या 7च्या पाड्यात आहेत. त्यामुळे आपण प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 7 झाडे असा घेऊ, कारण या सर्व संख्या 7च्या पाड्यातील आहेत. 7. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. तर उत्तर आहे जमिनीपासून धन 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. तुम्हाला हे चिन्हात लिहायचं आहे धन 120. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणतेही 6 उपप्रश्न सोडवा. हा प्रश्न 12 गुणांसाठी आहे व तुम्हाला दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 6 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला. खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या तुम्हाला विरुद्ध संख्या लिहायची आहे. तर पहिली संख्या आहे 45. 45 ही धन 45 आहे, त्यामुळे त्याची विरुद्ध संख्या ही ऋण 45 होईल. दुसरी संख्या आहे ऋण 65. ऋण 65 ची विरुद्ध संख्या ही धन 65 होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. तर खाली हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, याचं तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आपण हा अपूर्णांक लिहून घेऊया. त्याचं वाचन असं करतात 7.2/5. तर याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर प्रथम जे छेद 5 आहेत ते आपण लिहून घेऊया. छेद 5 लिहून घेतलेले आहेत. तर या 5ने या पूर्णांकाला म्हणजे 5ने या छेदाने पूर्णांकाला गुणायचं आहे. तर 5 गुणिले 7 व आलेल्या या गुणाकारामध्ये अधिक 2 करायचे आहेत. तर 5ने 7ला गुणून आलेल्या गुणाकारामध्ये आपल्याला अधिक 2 मिळवायचे आहेत. तर पुढे बघा जे छेद 5 आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत. तर 5 7 35. 35 अधिक 2 लिहून घेतले आहेत. तर हे जे छेद 5 आहे ते आपण असेच लिहून घेऊया. 35 अधिक 2 उत्तर आलेलं आहे 37/5. तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकात केलेलं आहे. उत्तर आलेलं आहे 37/5. तर प्रश्न क्रमांक आपण 3 पाहूया. गुणाकार करा. संख्या जी दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. 6/17 गुणिले 3/2. तर या ठिकाणी दिलेल्या संख्यांमध्ये तुम्हाला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या एकमेकांच्या पाड्यात असतील, पण त्या विरुद्ध म्हणजे अंश आणि छेद असल्या पाहिजेत. आता उदाहरणार्थ तुम्ही ते पाहू शकता की ते अंशामध्ये 6 आहेत व इथे छेदामध्ये 2 आहेत, म्हणजे 2च्या पाड्यात 6 येतात. त्यामुळे इथे आपण भागाकार करणार आहोत. 2 के 2, 2 त्रिक 6. तर अशा प्रकारे आपण 2ने 6ला भागलेलं आहे. उत्तर आलेले 3. आता इथे पहा, तुम्ही पाहू शकता की शिल्लक जे राहिलेले आहे ते अंशाला शिल्लक राहिलेले आहेत 3 गुणिले 3 लिहून घेऊया आपण. 3 गुणिले 3 व इथे शिल्लक राहिलेले आहेत 17. तर आता कोणतीच अशी संख्या नाही की जिने भाग जाईल, त्यामुळे आता गुणाकार करावा लागेल आपल्याला. 3 गुणिले 3 उत्तर आलेलं आहे 9 व छेद आहेत 17. तर आपलं उत्तर आलेलं आहे 9/17. 17 ही संख्या मूळ संख्या आहे, त्यामुळे यापुढे आता भाग जाणार नाही. त्यामुळे उत्तर आलेलं आहे 9/17. आता त्यानंतर चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न आहे बेरीज करा. तर बेरीज करताना ही तुम्ही पाहत असाल की ही जी दशांश अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. संख्या आहे 905.5 अधिक 27.197. प्रथम आपण दिलेली पहिली संख्या लिहून घेऊया 905.5. तर दशांश
चिन्ह असलेली बेरीज करताना नेहमी लक्षात घ्यायचं की पॉईंटच्या खाली प्रथम आपण पॉईंट लिहून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या संख्येची सुरुवात बघा, एक स्थानांक आहे 7, इथून करायची आहे 7 2 म्हणजे 27 लिहिलेले आहे आणि पॉईंट आहेत ते पुढे आपण लिहिणार आहोत 1 9 7. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रथम व्यवस्थितरित्या मांडणी करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहत असाल की इथे अंक नाही आहेत, त्यामुळे ते आपण 0 लिहिलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. आता आपण बेरीज करूया. 0 अधिक 7 7, 0 अधिक 9 9, 5 अधिक 1 6, पॉईंटचं दशचिन्ह आपण लिहून घेऊया. 5 7 12चे 2 हातच्या आला 1 मध्ये 2 मिळवलं, उत्तर आलं 3. 9चे 9 म्हणजे 905.5 अधिक 27.197 ची बेरीज झालेली आहे 932.697. तर अशा प्रकारे तुम्ही दशांशचिन्ह असलेली बेरीज करू शकता. 5 विभाज्यतेची 4ची कसोटी व 9ची कसोटी लिहा. तर आपण विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. तर प्रथम आपण 4ची विभाज्यतेची कसोटी लिहूया. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. ही झाली 4ची कसोटी. आता आपण 9ची कसोटी लिहूया. 9ची विभाज्यतेची कसोटी बरोबर. तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. तर अशा प्रकारे आपण 4ची विभाज्यतेची कसोटी आणि 9ची विभाज्यतेची कसोटी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. खालील संख्यांचा मसावी काढा. संख्या दिलेल्या आहेत 30 व 45. आपल्याला 30 व 45 या संख्यांचा मसावी काढायचा आहे. तर मसावी काढण्यासाठी प्रथम आपण त्यांचे विभाजक लिहूया. 30चे विभाजक, 30चे विभाजक. तर तुम्हाला जर विभाजक काढता येत नसेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विभाजक कसे काढायचे हे पाहू शकता. तर विभाजक आपण काढूया. सर्वात प्रथम अंक येतो 1. 0 आहे एकक स्थानी म्हणजे 2 ने भाग जाईल. 3च्या पाड्यात 30 येतात, 4च्या पाड्यात येत नाहीत. 0 आहे म्हणजे 5 ने सुद्धा जाईल. तर आपल्या विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करायचा आहे. 6च्या पाड्यात सुद्धा येतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की 6 पंचे 30, इथे आपल्याला एक शॉर्ट ट्रिक वापरायची आहे.
आता आपण काय करणार की एक एक अंकाने त्याला भाग जातो की नाही हे पाहणार, त्यामुळे आपला वेळ जातो. त्यामुळे आपण प्रत्येक अंकाने भाग न लावता आता आपण इथे शॉर्ट ट्रिक वापरणार आहोत. तुम्ही पाहू शकता की 6 पंचे 30 म्हणजे इथे आपल्याला आता एक जोडी मिळालेली आहे. तर 6 पंचे 30 म्हणजेच आता आपल्याला पुढे प्रत्येक अंकाने भाग लावण्याची गरज नाही. याच्या पाठीमागील जे अंक आहेत त्यांनीच फक्त भाग लावायचा आहे. तर 3 ने 30ला भाग लावला, उत्तर आलेलं आहे 10. 2 ने 30ला भाग लावल्यास उत्तर येईल 15 व 1 ने 30ला भाग लावल्यास उत्तर येईल 30. तर अशा प्रकारे आपले विभाजक सोप्या पद्धतीने लवकर काढून होतात. आता आपण 45चे विभाजक लिहूया. सर्वात लहान विभाजक येतो 1. एकच स्थानी 5 आहेत म्हणजे 2 ने भाग लागणार नाही. 3. तुम्ही जर 45ला भाग लावला तर तुमच्या लक्षात येईल की 3ची कसोटी आहे की अंकांची बेरीज. तर 4 आणि 5 9 येतात. 9ला 3 ने भाग जातो म्हणजे 45 हे 45ला 3 ने भाग जातो. 4 ने भाग नाही जात. 5च्या पाड्यात येतात, 6च्या पाड्यात नाही येत, 7च्या पाड्यात नाही येत 45, 8च्या पाड्यात नाही येत, 9च्या पाड्यात येतात. आता इथे परत आपल्याला ती ट्रिक वापरायची आहे की 9 5 45. 9 5 45 म्हणजे आता पुढे प्रत्येक अंकाने आपल्याला भाग लावायची आवश्यकता नाही. अगोदरचा जो अंक आहे त्याने डायरेक्ट भाग लावूया. तर 3 ने 45ला भाग लावल्यास उत्तर येते 15 व 1 ने 45ला भाग लावल्यास उत्तर येते 45. आता आपल्याला 30 व 45चे विभाजक मिळालेले आहेत. आता आपण काय करूया की 30 व 45चे सामायिक विभाजक लिहूया. सामायिक म्हणजेच दोन्ही संख्यांमध्ये येणारे विभाजक. सामायिक विभाजक लिहूया. तर एक तर असतोच, त्यानंतर आहेत 3 ते लिहिलेले आहेत आपण. त्यानंतर अजून आहेत 5 सुद्धा सामायिक विभाजक आहेत. आणि त्यानंतर आहेत 15 हे विभाजक आहेत. 30 व 45चे सामायिक विभाजक आहेत 1 3 5 15. आता आपल्याला काढायचं आहे मसावी. मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. तर इथे लिहूया आपण 30 व 45चा मसावी म्हणजे सर्वात मोठा विभाजक. तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात मोठा विभाजक हा 15 आहे. मग 30 व 45चा जो मसावी आहे तो आहे 15. तर अशा प्रकारे तुम्ही मसावी काढू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कोन मापकाच्या सहाय्याने लघुकोन व विशाल कोन काढा. तर यासाठी तुम्हाला प्रथम पट्टी व कोनमापकाच्या सहाय्याने तुम्हाला लघुकोन व विशाल कोन काढायचे आहेत. तर इथे आपण प्रथम एक किरण काढून घेऊया. किरण काढून घेतलेला आहे. आता आपण कोनमापकाच्या सहाय्याने प्रथम आपण लघुकोन काढणार आहोत. तर लघुकोन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की लघुकोन म्हणजे 90 अंशपेक्षा मापाचा कोन. व तुम्ही आता कोणताही कोन घ्या. तर आपण 40 अंशाचा कोन घेऊया. इथे आपण कोनमापकाच्या सहाय्याने 40 वर खूण केलेली आहे. आणि या ठिकाणी आता आपण अजून एक किरण काढणार आहोत. हा आपण काढलेला आहे 40 अंश मापाचा कोन म्हणजेच हा लघुकोन आहे. तुम्ही ते लिहू शकता लघुकोन. तुम्हाला जर नावे द्यायची असेल तर नावे देऊ शकता. कोन ABC हा आपण काढलेला आहे लघुकोन. आता आपण काढणार आहोत विशाल कोन. तर विशाल कोनसाठी सुद्धा आता आपण काय करणार आहोत प्रथम एक किरण आखून काढून घेणार आहोत. तर विशाल कोन म्हणजेच आपण कोनमापक पहिले ठेवूया एका पॉईंटवरती. ते तुमच्या लक्षात येईल की विशाल कोन म्हणजेच 90 अंशापेक्षा जास्त मापाचा कोन. तर आपण या ठिकाणी 90 अंशापेक्षा जास्त इथे तुम्ही पाहू शकता की 90 आहेत. यापेक्षा जास्त तुम्ही 90पेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी आपल्याला कोन घ्यायचा आहे. तर आपण इथे घेऊया 110 मापाचा कोन काढूया आपण. तर आपण इथे 110 मापावरती खूण केलेली आहे. तर अशा रीतीने आता आपण विशाल कोन काढलेला आहे. याचा माप आहे 110 अंश. त्याला आपण नावं देऊया PQR. हा काढलेला आहे आपण विशाल कोन. तर अशा रीतीने आपण लघुकोन आणि विशाल कोन कोनमापक आणि पट्टीच्या सहाय्याने काढलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 8 पाहूया.
व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी जे छेद आहेत ते 10च्या पटीतील संख्या लागतात, परंतु इथे 20 आहेत, त्यामुळे या छेदाचं रूपांतर आपण 10च्या पटीतील संख्यामध्ये करणार आहोत। तर आपण दिलेला अपूर्णांक प्रथम लिहून घेऊया, 17/20। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छेद 20 आहेत, या 20चे आपण छेद 100 करणार आहोत। तर 100 करण्यासाठी या 20ला आपल्याला 5ने गुणावा लागेल। खाली छेदाला 5ने गुणल्यामुळं वरती अंशाला सुद्धा आपल्याला 5नेच गुणावा लागेल, कारण ज्या अंकाने आपण छेदाला गुणतो त्याच अंकाने आपल्याला अंशाला गुणायचा असतो। तर बघा 20×5 100, 17×5 85। आता हे आहेत व्यवहारी अपूर्णांक, याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे। खूप सोपं आहे। पहा, छेदाला 100 आहेत आणि 100मध्ये 2 शून्य आहेत, तर आपल्याला हा जो अंश आहे, अंशातील जो अंक आहे तो प्रथम लिहून घ्यायचा आहे व छेदातील शून्य मोजायचे आहेत, 1 2। तर जितके शून्य असतील तितकेच अंक सोडून, अंशातील अंक सोडून आपल्याला ते दशांश चिन्ह म्हणजे पॉईंट द्यायचं आहे। आता 2 शून्य असल्यामुळे आपल्याला 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे, तर 1 2 इथे दिलेला आहे पॉईंट, पुढे इथे अंक नाही आहे त्यामुळे इथे आपण देऊया 0। तर आपला जो उत्तर आलेला आहे तो आहे 0.85। तर अशा प्रकारे आपण व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करू शकतो। प्रश्न 3, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। हा प्रश्न 6 गुणांसाठी असून तुम्हाला दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न पहिला, 80 अंश मापाचा कोन ABC काढा, कंपास व पट्टीच्या सहाय्याने तो दुभागायचा। तर आता आपल्याला प्रथम 80 अंश मापाचा कोन काढायचा आहे, तर त्यासाठी आपण पट्टी, कोनमापक व कंपासचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी प्रथम आपण एक किरण काढून घेऊया। प्रथम काढलेला आहे आपण। आता या ठिकाणी आपण कोनमापकाच्या सहाय्याने 80 अंश मापाचा कोन काढणार आहोत। तर कोनमापक तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण शिरोबिंदूवरती कोनमापकाचा मध्यबिंदू ठेवलेला आहे। आता ॲरो इकडे आहे, त्यामुळे इथून आपल्याला मोजायचे आहेत 80, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80। हे पहा इथे आहेत 80। आपण इथे खूण करून घेऊया 80 मापावरती। तर या ठिकाणी आपण खूण करून घेतलेले आहे। आता इथे आपण किरण काढूया म्हणजे आपला कोन तयार होईल। आता आपण अशा प्रकारे कोन नाव लिहूया आपण। कोन ABC काढलेला आहे व त्याचा माप आहे 80 अंश। आता आपल्याला कंपास व पट्टीच्या सहाय्याने तो दुभागायचा आहे। तर आपण काय करणार आहोत, प्रथम अंदाजे कंपासमध्ये एक माप घेऊन आपण दोन्ही किरणावरती कंस करून घेणार आहोत। माप सारखंच ठेवायचं आहे दोन्हीकडे कंस घेताना आपल्याला। तर अशा रीतीने आपण आता कंस केलेले आहेत। आता या दोन्ही कंसातील आपल्याला माप घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण दोन्ही कंसातील माप घेतलेलं आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला आता इथे कंस करायचा आहे। दोन्ही कंसावरून दोन्ही कंस आपल्याला एकमेकांना छेदायचे आहेत। तर हे दोन्ही कंस छेदल्यानंतर आपल्याला एक बिंदू मिळणार आहे। हा बिंदू आणि या कोनाचा शिरोबिंदू आपल्याला जोडायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे आपण कोनाचा हे कंसाचा जे छेदलेला तो बिंदू आणि हा शिरोबिंदू जोडलेला आहे, आपण कोन दुभाजक काढलेला आहे। याला आपण नाव देऊया, ओ नाव दिलेलं आहे। तर अशा रीतीने आपण 80 मापाचा कोन ABC काढून तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागलेला आहे। तर आपलं हा जो कोन दुभाजक आहे हा बरोबर आले की चूक हे चेक करण्यासाठी तुम्ही कोनमापक लावू शकता। तुम्ही पाहू शकता की आता हा कोन 80 मापाचा आहे। 80 मापाचा असल्यामुळे तो दुभागल्यामुळे त्याचे 2 समान भाग झालेले आहेत 40। तर आपण पाहू शकता की हा जो दुभाजक आहे बरोबर 40 मापावरती आलेला आहे, म्हणजे आपला कोन दुभाजक बरोबर आहे।
तर अशा प्रकारे तुम्ही आपला स्वतःचा गणितसुद्धा चेक करू शकता. आता प्रश्न क्रमांक 2 पहा. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. तुम्ही शेजारील आकृती पाहू शकता. ही शेजारी आकृती दिलेली आहे. तर पहिले आपल्याला लिहायचे आहेत एक रेषीय बिंदू. तर आपण लिहून घेऊया एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू. तर एक रेषीय बिंदू कशाला म्हणतात, तर 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतील तर त्यांना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक रेषीय बिंदू कोणते आहेत. तर प्रथम आपण लिहून घेऊया की बिंदू MOT. तर एक रेषीय बिंदू आपण आता लिहिणार आहोत. तर बिंदू MOT तुम्ही पाहू शकता की हे एका सरळ रेषेत 3 बिंदू आहेत. ते लिहून घेऊया आपण बिंदू MOT. तसेच अजून पाहू शकता तुम्ही की अजून इथे बिंदू RON हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहेत. त्यामुळे ते लिहून घेऊया आपण. आणि बिंदू RON. यानंतर आता आपण दुसरा आहे ते किरण लिहिणार आहोत. तर किरण लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं की सुरुवाती आरंभ बिंदूपासून करायची असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण पहिला लिहिणार आहोत किरण OP. जर तुम्ही या ठिकाणी किरण OP असे न लिहिता PO जर लिहिलं तर ते तुमचं चुकेल. त्यामुळं सुरुवाती आरंभ बिंदूपासूनच असायला हवी आणि आरंभ बिंदू हा O आहे. तर आपण आता किरण लिहिणार आहोत. किरण OP, किरण ON, किरण OT, किरण OS, किरण OR, किरण OM. अशा प्रकारे तुम्ही किरण लिहू शकता. तर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रेषा. आता आपल्याला रेषा लिहायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की रेषा म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो हवेत, बाण हवेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रेषा कोणत्या आहेत. तर रेषा RN ही एक रेषा आहे. रेषा RN व रेषा MT. रेषा MT. तर अशा प्रकारे आपण आकृतीच्या सहाय्याने एक रेषीय बिंदू, किरण व रेषा लिहू शकतो. प्रश्न तिसरा, बेरीज करा. तर खाली हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत. यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. त्यांचं आपण वाचन करूया. 1.1/4 अधिक 3.1/2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर प्रथम आपण दिलेले पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहून घेऊया. 1.1/4 अधिक 3.1/2. आता बेरीज करण्यासाठी प्रथम आपण काय करूया की हे जे पूर्णांक आहेत ते प्रथम आपण एका बाजूला लिहून घेऊया. तर पूर्णांक आहे 1 अधिक दुसऱ्या अपूर्णांकातील पूर्णांक आहे 3 आपण लिहून घेतलेले आहेत. आता उरलेले जे अपूर्णांक आहेत ते आपण एका बाजूला लिहून घेऊ. तुम्ही पाहू शकता की आपण प्रथम पूर्णांक लिहून घेतलेले आहेत व त्यानंतर अपूर्णांक लिहिलेले आहेत. आता आपण बेरीज करूया. 1 अधिक 3 बेरीज झालेले 4 अधिक. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी त्यांचे छेद सारखे लागतात. तर या ठिकाणी छेद सारखे नाही आहेत. त्यामुळं आपण डायरेक्ट बेरीज करू शकत नाही. बेरीज करण्यापूर्वी आपल्याला हे छेद सारखे करावे लागतील. तर प्रथम आपण हे छेद सारखे करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता की इथे छेद 2 आहेत व इथे छेद 4 आहेत. म्हणजे या 2ला जर आपण 2ने गुणाकार केलं तर त्याचा छेद 4 होईल, म्हणजे सारखे होतील. आपण हे 1/4 आहेत ते आपण आहे तसेच्या तसे लिहून घेऊया. व हे जे 1/2 आहेत यांचे छेद आपण 4 करणार आहोत. तर 4 करण्यासाठी आपल्याला या 2ला 2ने गुणावं लागेल, म्हणजे याचे छेद 4 होतील. खाली छेदाला 2ने गुणल्यामुळे आपल्याला वरती अंशाला सुद्धा 2ने गुणावं लागेल. तर या ठिकाणी जे आहे ते तसंच्या तसं लिहायचं आहे 1/4 पर्यंत. आता इथे पहा बे के बे, बे दुणे 4. तुम्ही पाहू शकता की आता छेद सारखे झालेले आहेत.
त्यामुळे आता आपण या अपूर्णांकांची बेरीज करणार आहोत. तर हे जे पूर्णांक आहेत तसेच लिहून घ्या. तर या ठिकाणी 4 आहेत छेद, ते आपण 4 खाली लिहून घेतलेले आहेत व 1 अधिक 2 तर 4 अधिक 1 अधिक 2 उत्तर येतो 3. छेदाचे 4 तसेच्या तसे. आता हे मांडणी करूया. 4.3/4 अधिकचं चिन्ह आपण फक्त काढलेला आहे. तर अशा रीतीने आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करून त्याचं रूपांतर आपण त्यांची बेरीज केलेली आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. उत्तर आलेलं आहे 4.3/4. आता प्रश्न क्रमांक 4 पहा. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेतीच्या 2/7 भागात केळी लागवड केली, तर केळी लागवडीचे एकूण क्षेत्र किती? तर तुमच्या लक्षात येईल की अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेतीच्या, तर लक्षात ठेवा चा असल्यावर आपण नेहमी गुणाकार करतो. तर आपण प्रथम मांडणी करूया की 21 एकर शेतीच्या 2/7 म्हणजेच 21 एकरांचे 2/7. तर 21 एकरांचे 2/7 हे जे चे आहे म्हटल्यावर इथे गुणाकार येईल. तर 21 गुणिले 2/7. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे छेद नाही आहेत, म्हणजेच 21 गुणिले 2/7 केले. तुम्ही इथूनही गुणाकार डायरेक्ट करू शकता. आता हे अंशाला 21 आहेत, छेदाला 7 आहेत, म्हणजे 7ने भाग लागेल. तर 7 एके 7, 7 त्रिक 21. उत्तर आलेलं आहे 3 दुणे 6. तर उत्तर आलेलं आहे 6. पूर्णांकात उत्तर लिहूया की केळी लागवडीची जे एकूण क्षेत्र आहे 6 एकर आलेलं आहे उत्तर. तर केळी लागवडीचे एकूण क्षेत्र 6 एकर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शब्द समजून घ्या की 21 एकरांचे 2/7 ते 21 एकर शेतीच्या 2/7 भागात केळी लागवड केलेली आहे. म्हणजेच 21 एकरांचे 2/7 चे म्हणजेच गुणाकार. इथे आपण मांडणी करून इथे भाग लावलेला आहे. उत्तर आलेलं आहे 6 एकर. तर केळी लागवडीचे जे एकूण क्षेत्र आहे ते आहे 6 एकर. प्रश्न 4. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. हा प्रश्न 8 गुणांसाठी असून तुम्हाला दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 1. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढायचा आहे. तर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आडवा अक्ष आहे त्याला x नाव दिलेलं आहे. इथे उभ्या अक्षाला y नाव दिलेलं आहे व त्यांच्या छेदनबिंदूला 0 अशी किंमत दिलेली आहे. तर आता आपण प्रथम प्रमाण लिहून घेणार आहोत. तर तुम्ही संख्या पाहू शकता की हरिण 20 आहेत, वाघ 4 आहेत, माकड 12 आहेत, ससा 16 आहेत व मोर 8 आहेत. तर या ज्या सर्व संख्या आहेत त्या 4च्या पाड्यातील आहेत. त्यामुळे आपण इथे जो प्रमाण आहे तो लिहून घेऊया की प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. तर या ठिकाणी प्रमाण आपण 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी घेतलेला आहे y अक्षावर. इथे सगळ्यात मोठी संख्या तुम्ही पाहू शकता की हरिण आहेत 20. त्यामुळे आपण 4चा पाढा लिहून घेणार आहोत. 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ता 28 बस झालेले आहेत कारण मोठी संख्या 20 आहे. तर आता आपण जो पहिला स्तंभ आहे तो काढणार आहोत. तर पहिला स्तंभ आहे हरिण. हरिण किती आहेत? तर हरिण आहेत 20. तुम्ही पाहू शकता 20 ही संख्या इथे आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी बरोबर 20 वरती हा कॉलम आखलेला आहे, स्तंभ आखलेला आहे. त्यात इथे नाव लिहूया आपण. हा कॉलम आहे हरिण. दुसरं पहा, दुसरा जो कॉलम आहे तो आहे 4
वाघ आहेत, तर इथे आपण 4 वरती कॉलम आखलेला आहे, ते नाव लिहूया आपण वाघ. तिसरा जो कॉलम आहे तो आहे 12, 4, 8, 12. इथे पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे स्तंभ आखायचे आहेत. इथे नाव देऊया आपण माकड. त्यानंतर पुढील जो कॉलम आहे ससा, तो आहे 16. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला हे स्तंभ काढायचे आहेत. इथे आहे चौथा कॉलम आहे ससा व जो 5वा कॉलम आहे तो आहे मोर, तो आहे 8 वर. इथे आहे मोर. तर अशा प्रकारे आपण कॉलम काढलेले आहेत. हे कॉलम अधिक आकर्षकसाठी तुम्ही आतमध्ये अशा रेघा मारू शकता, नाही मारलं तरी चालेल. आपले जे कॉलम आहेत, स्तंभ आहेत, ते अधिक उठावदार दिसतात. हा जो 5वा कॉलम आहे तो आहे मोर. आता आपण हे सर्व काय आहे तर प्राणी, म्हणून आपण इथे लिहून घेऊया प्राणी. व ही जी वाय अक्षावर जी संख्या आहे ती संख्या आहे प्राण्यांची संख्या, त्यामुळे आपण इथे लिहून घेऊया प्राण्यांची संख्या. तर अशा प्रकारे आपला जो स्तंभालेख आहे तो पूर्ण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही प्रमाण घेऊन स्तंभालेख काढू शकता. क्रमांक 2, रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील. तर या ठिकाणी रस्त्याची जी लांबी आहे ती प्रथम आपण लिहून घेऊया की जी रस्त्याची जी लांबी आहे, रस्त्याची जी लांबी आहे ती आहे 4 किलोमीटर 800 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच दोन्ही बाजूला दर 9.6 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर आता ही 5 झाडे आपल्याला मीटरमध्ये लावायची आहे, तो अंतर किलोमीटरमध्ये आहे. तर हा जो किलोमीटर मधील जो अंतर आहे तो प्रथम आपल्याला मीटरमध्ये करावा लागेल. तुम्हाला माहीतच आहे की 1 मीटर बरोबर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर या किलोमीटरचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर 4ला आपण 1000ने गुणणार आहोत, कारण 1 किलोमीटर बरोबर 4000 मीटर. तर 4 किलोमीटर बरोबर 4000 होतील. पण ते गुणिले आपण 1000 करणार आहोत, अधिक हे 800. तर 4ला या 1000ने गुणले असं उत्तर येते 4000 प्लस 800. तर उत्तर आलेलं आहे 4800 मीटर. तर अशा प्रकारे आपण हे जे किलोमीटर मीटर आहे त्याचं रूपांतर आपण मीटरमध्ये केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या 2 झाडांमधील जे अंतर आहे ते किती आहे 9.6 मीटर. ते लिहून घेऊया आपण की रस्त्याच्या लगतच्या 2 झाडांमधील जे अंतर आहे, लगतच्या 2 झाडांमधील जे अंतर आहे ते आहे 9.6 मीटर. या ठिकाणी तुम्ही हा शब्द नाही लिहिला तरी चालेल, फक्त लगतच्या 2 झाडांमधील अंतर 9.6 मीटर आहे असं लिहा. तर आता तुमच्या लक्षात येईल की जी रस्त्याची लांबी आहे ती आहे 4800 मीटर. आणि आता हा रस्त्याच्या दुतर्फा लावायचा आहे, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायचं आहे. तर आता आपण माहिती लिहूया की 4800 मीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूस लावण्याच्या झाडांची संख्या बरोबर. आता तुमच्या लक्षात येईल की हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला झाडे लावायची आहेत. त्यातली आता आपण एक बाजू घेतलेली आहे. ती एक बाजू म्हणजे रस्त्याची जी लांबी आहे ती 4800 मीटर आहे व आपल्याला जी झाडे लावायची आहेत ती 9.6 मीटर अंतरावर लावायची आहेत. म्हणजेच आपल्याला एका बाजूस लावण्याच्या झाडांची संख्या काढण्यासाठी आपल्याला या 4800
800 मीटरला आपल्याला या 9.6ने भागावं लागेल. तर या ठिकाणी पहा 9.6 लिहिलेले आहेत. तर 4800 भागिले तर 9.6 आहेत. हे दशांश अपूर्णांक आहेत. याचं रूपांतर आपण व्यवहारी अपूर्णांकात म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकात काढावं. तर आपण हा पॉईंट काढणार आहोत. तर हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला एक घर उजवीकडे सरकावं लागेल. म्हणजेच इथे आपण लिहिलेले 96. तर हा पॉईंट एक घर सरकल्यामुळे आपल्याला 1च्या पुढे हा 1 0 लिहायचा आहे. जर इथे पॉईंटच्या अगोदर 2 अंक असते तर आपले इथे 100 आले असते, पण इथे हा एकच अंक आहे म्हणून आपण खाली 1 0 दिलेला आहे. आता भागिले आहे. आता हे आपण गुणाकार व्यस्त करूया. तर 4800 गुणिले 10/96 गुणाकार व्यस्त केलेला आहे. 10/96 तुम्ही पाहू शकता की 48 एके 48, 48 दुणे 96 भाग लावलेला आहे. इथे खाली 2 शिल्लक राहिल्यामुळे बे एके बे, बे पंचे 10. आता 100 गुणिले 5 उत्तर आलेलं आहे 500 झाडे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला आपल्याला झाडे लावायची आहेत. तर साहजिकच आपल्याला जो पहिला झाड लावावं लागेल तो 0 मीटर अंतरावर लावावं लागेल. त्यानंतर आपल्याला प्रत्येक झाडामध्ये 9.6 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की रस्त्याच्या एकाकडेच लागणारी झाडे बरोबर जे आपण भागाकार करून झाडे काढले ती 500 झाडे व अधिक हा जो 0 मीटर अंतरावर जो झाड आहे तो आपल्याला एक मिळवावा लागेल. म्हणजे रस्त्याच्या एकाकडे जी एकूण झाडे लागतील त्यांची संख्या होईल 501 झाडे. तर अशा प्रकारे आपल्या रस्त्याच्या कडेस एकाकडेच 501 झाडे लागतील. तर आता आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला दुतर्फा लावण्यासाठी लागणारी झाडे बरोबर तुमच्या लक्षात येईल की 501 झाडे आहेत ते रस्त्याच्या एका बाजूला लागणार आहेत. तर दोन्ही बाजूला लागण्यासाठी आपल्याला 501ला गुणिले 2 करावे लागतील. तो उत्तर आलेला आहे 1002 झाडे. 1002 झाडे म्हणजेच आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी 1002 झाडे लागतील. 1002 झाडे लागतील. प्रश्न तिसरा. 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या दोरखंडाचे प्रत्येकी सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी. तर अशा प्रकारचे जर प्रश्न येतील तर तुम्ही लक्षात ठेवा की जास्तीत जास्त किंवा कमीत कमी अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर तुम्हाला मसावी असावी लक्षात ठेवायचं. आता इथे जास्तीत जास्त विचारलेलं आहे त्यामुळे इथे आपण मसावी काढणार आहोत. तर आपण इथे लिहून घेऊया की 8 व 12चा मसावी काढू. तर मसावी कसं काढायचं तुम्हाला माहीतच आहे. तर मसावी काढण्यासाठी आपल्याला प्रथम त्यांचे विभाजक काढावे लागतात. तर 8चे जे विभाजक आहेत ते लिहून घेऊया. 8चे विभाजक 1 2 4 8. त्यानंतर जे 12चे विभाजक आहेत ते लिहून घेऊया आपण. 12चे विभाजक बरोबर 1 2 3 4. तर 4 त्रिक 12 म्हणजे 2 बेसक 12. 1ने 12ला गुणलं उत्तर आलेलं आहे 12. आता या ठिकाणी आपण जे 8 व 12चे सामायिक विभाजक लिहिणार आहोत. तर 8 व 12चे जे सामायिक विभाजक आहेत ते आहेत 1 2 4 1 2 4. त्यामुळे 8 व 12चा मसावी आहे. मसावी म्हणजे सर्वात मोठा विभाजक, महत्तम सामायिक विभाजक, तो आहे 4. म्हणजेच आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त तर लिहूया. प्रत्येक तुकड्याची
लांबी जास्तीत जास्त 4 मीटर घ्यावी। तर या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी असा प्रश्न विचारलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मसावी काढावा लागेल। तर मसावी काढणं सोपं आहे, आपण यापूर्वीच्या उदाहरणांमध्ये आपण मसावी काढणं पाहिलेलं आहे। तर अशा प्रकारे जे उत्तर आलेलं आहे की प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर घ्यावी। चौथा सोडवा। पहिला प्रश्न आहे लसावी काढा, संख्या आहेत 12 व 28। तर या ठिकाणी लसावी, जसं आपण मसावी काढताना आपल्याला विभाजक लिहावे लागतात, तसंच लसावी काढताना आपल्याला विभाज्य लिहावे लागतात। विभाज्य म्हणजेच त्या 12च्या पटीतील संख्या, म्हणजेच 12चा पाढा। तर आता आपण इथे लिहूया की 12ने विभाज्य असणाऱ्या संख्या, 12ने विभाज्य असणाऱ्या संख्या, 12चा आपण पाढा लिहूया। तुमचे या ठिकाणी पाढेपाठ असणे गरजेचे आहे। 12 एके 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 अठी 96, 12 नवे 108, 12 10 120 इतके बस करूया। लागले तर आपण पुन्हा लिहू। दुसरी संख्या आहे 28। तर 28ने विभाज्य असणाऱ्या संख्या, या ठिकाणी आपल्याला 28चा पाढा लिहायचा आहे। तर आपल्याला पाढा, दोन्ही पाढे असे लिहायचे आहेत की त्यामधील जी लहानात लहान संख्या ही जो विभाज्य आहे हा सारखा येणं गरजेचं आहे। तर आपण 28चा पाढा लिहूया की 28 एके 28, 28 दुणे 56, 28 त्रिक 84, 28 चौक 112। तर तुमचं लक्ष वरच्या पाढ्याकडे असणं गरजेचं आहे। आपल्याला लहानात लहान विभाज्य शोधायचं आहे। तर तुमच्या लक्षात येईल की इथे 28चा जो पाढा आहे तो आता आपल्याला पुढे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, कारण इथे आपल्याला जो लहानात लहान जो विभाज्य आहे ते मिळालेला आहे। तुम्ही पुढे जास्त पाढा लिहिला तरी चालेल, पण आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला इथे लहानात लहान विभाज्य लिहायचं आहे। तुम्ही पाहू शकता की इथे लहानात लहान आपल्याला मिळाले आहे। तर संख्या मिळालेली आहे 84। तर इथे आता आपण लिहिणार आहोत की 12 व 28ने 12 व 28ने लहान म्हणजेच लघुत्तम, लहान म्हणजेच लघुत्तम, सामायिक म्हणजे समान, सामायिक जो विभाज्य आहे तो आपण लिहिणार आहोत। लघुत्तम सामायिक जो विभाज्य आहे तो लिहिणार आहोत, तो आहे 84। तर या ठिकाणी आपण पुढे पाढा लिहिलेला असता अजूनही एखादा विभाज्य मिळाला असता, पण ते लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला इथे लहानात लहानच लिहायचं असतो। त्यामुळे इथे आपण 12 व 28ने लहान सामायिक विभाज्य लिहिलेलं आहे 84। म्हणून 12 व 28चा 12 व 28चा जो लसावी आहे तो आहे 84। 12 व 28चा लसावी आहे 84। दुसरा प्रश्न, संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा। तर अपूर्णांक आहे 3/5, 6/5 व 2.3/5। तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकात प्रथम करून घेऊया। तर हा जो 2.3/5 आहे त्याचं 5 दुणे 10, 10 मध्ये 3 मिळवले तर उत्तर येतो 13/5 रूपांतर घेतलेलं आहे करून। आता आपण संख्या रेषा बघा इथे आखलेली आहे। मी 1-1 सेंटीमीटरवरती ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत प्रथम। तर आपण जो पहिला जो आहे तो लिहून घेऊया 0। तिथे तुम्ही पाहू शकता की छेदाला 5 आहेत, म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता की 1 2 3 4 5, म्हणजे इथे जो अंक आहे तो 1 येईल, कारण इथे येणार 5/5, कारण 5 एके 5। तर छेद 5 असल्यामुळे अंशसुद्धा 5 घेऊन आपण उत्तर 1 काढलेलं आहे। तसंच बघा 1 2 3 4 5, इथे येणार 2। तर पहा आता तुमच्या लक्षात येईल की इथे आहे 1/5,
2/5, 3/5 म्हणजे पहिला अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे तो इथे लिहिणार आहोत आपण 3/5. हे आहे 4/5, 5/5 हे येणार 6/5. दुसरा अपूर्णांक मिळालेला आहे आपल्याला 6/5, 7/5, 8/5, 9/5, 10/5 म्हणजेच 2. हे आहेत 11/5, हे आहेत 12/5, हे आहेत 13/5. 13/5 म्हणजेच 2.3/5 हा इथं मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संख्या रेषा काढू शकता. तर अशा रीतीने आज आपण प्रथम सत्र परीक्षा गणित जो प्रॅक्टिससाठी आपण पेपर तयार केलेला होता तो आपण सोडवून पाहिलेला आहे. तर या पेपरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पेपरचा लाभ घेता येईल व जास्तीत जास्त प्रश्नसंख्या त्यांच्या सरावासाठी उपयोगाला येतील. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.